नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या केवळ विचारांनी एका संपूर्ण खंडाच्या स्वातंत्र्याचा पाया रचला. आता हे त्यांनी तलवारीने किंवा बंदुकीने नाही बरं का, तर थेट कागद, पेन आणि अचूक आकडेवारीच्या सहाय्याने एका बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देऊन केलं. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे दादाभाई नौरोजी. त्यांचे विचार इतके सखोल होते की त्यांनी खऱ्या अर्थाने एका राष्ट्राच्या जागृतीचा पाया रचला. आजच्या या विश्लेषणात आपण त्यांच्या याच विलक्षण प्रवासाचा वेध घेणार आहोत. बरं, या प्रवासाची सुरुवात करूया एका खास आकड्याने, तो म्हणजे 3. हा आकडा दादाभाईंच्या 3 ऐतिहासिक उपाध्यांचं प्रतिनिधित्व करतो. त्यांना आपण भारताचे पितामह म्हणजेच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणतो. ते हिंदी अर्थकारणाचे जनक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते मानले जातात. आता तुम्ही म्हणाल, आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय? तर आपला स्वातंत्र्य लढा फक्त भावनिक न ठेवता त्यांनी त्याला अर्थशास्त्राची आणि गणिताची एक भक्कम जोड दिली. या 3 नावांवरूनच आपल्याला त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते. आजचं आपलं हे विश्लेषण मुख्यत्वे 5 टप्प्यांतून जाणार आहे. दादाभाईंची एक प्राथमिक ओळख, त्यांचा संस्थात्मक आणि राजकीय प्रवास, राष्ट्रीय काँग्रेसमधलं त्यांचे योगदान, आर्थिक राष्ट्रवादाचा त्यांनी मांडलेला पाया आणि शेवटी त्यांचे जहाल विचार आणि त्यांनी मागे ठेवलेला वारसा. हे सगळं आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या टप्प्याकडे वळूया. भारताचे पितामह, एक ओळख. दादाभाईंचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचं मूळ गाव तसं गुजरातमधील नवसारी, पण त्यांचा सुरुवातीचा बौद्धिक प्रवास बघितलात तर तो एकदम थक्क करणारा आणि विरोधाभासांनी भरलेला दिसेल. जरा विचार करा, एकीकडे ते मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणिताचे पहिले भारतीय प्राध्यापक बनले. पाश्चात्य तर्कशास्त्र आणि गणितावर त्यांची मजबूत पकड होती. आणि दुसरीकडे काय, तर थेट ब्रिटिश साम्राज्याच्या केंद्रस्थानी म्हणजेच लंडन विद्यापीठात ते चक्क गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. लंडनमध्ये राहून आपली मातृभाषा आणि भारतीय संस्कृती रुजवण्याचं त्यांचं हे काम खरंच कमाल आहे. आता बघूया त्यांचा संस्थात्मक आणि राजकीय प्रवास कसा होता. दादाभाई हे फक्त खोलीत बसून विचार करणारे विचारवंत नव्हते बरं का, ते संस्थांचे अथक निर्माते होते. 1848 मध्ये त्यांनी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी आणि 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन स्थापन केली. पण त्यांची खरी झेप याहूनही मोठी होती. 1866 मध्ये त्यांनी थेट लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. आता विचार करा, एका भारतीय माणसाने थेट ब्रिटनमध्ये जाऊन भारतीयांच्या हक्कांसाठी संस्था स्थापन करणं, हे त्या काळात किती धाडसाचं काम असेल. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे 1892 साल. यावर्षी ते इंग्लंडमधील सेंट्रल फिन्सबरी मतदारसंघातून लिबरल पक्षातर्फे ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आले. ब्रिटिश संसदेत जाणारे ते पहिले भारतीय. हा फक्त त्यांचा नाही, तर संपूर्ण भारताचा एक ऐतिहासिक विजय होता. लंडनमध्ये ही सगळी ऐतिहासिक कामगिरी करत असताना ते आपले मुळे कधीच विसरले नाहीत. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी रास्त गोफ्तार म्हणजेच खरी बातमी आणि व्हॉइस ऑफ इंडिया अशी वृत्तपत्रे सुरू केली. याशिवाय प्रशासकीय पातळीवरही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. म्हणजे बघा, 1874 मध्ये ते बडोदा संस्थानाचे दिवाण होते. मुंबई नगरपालिकेचे सदस्य राहिले. 1883 मध्ये ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ द पीस हा किताब दिला आणि 1885 मध्ये ते मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्यही बनले. प्रशासनात राहिल्यामुळेच त्यांना व्यवस्थेतल्या त्रुटी अगदी जवळून समजल्या होत्या. आता आपण येऊया त्यांच्या राष्ट्रीय काँग्रेसमधल्या योगदानाकडे आणि स्वराज्य या संकल्पनेकडे. दादाभाईंनी तब्बल 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं. 1886 मध्ये कलकत्ता, 1893 मध्ये लाहोर आणि पुन्हा 1906 मध्ये कलकत्ता येथे. पण हे 1906चं अधिवेशन भारताच्या इतिहासातलं एक मोठा टर्निंग पॉइंट मानलं जातं. का? कारण याच अधिवेशनात दादाभाईंनी पहिल्यांदाच अधिकृतपणे स्वराज्य या शब्दाची मागणी केली. तोपर्यंत आपल्या मागण्या फक्त प्रशासनातील सवलतींपुरत्या मर्यादित होत्या. पण या एका स्वराज्य शब्दाने लढाईची दिशाच बदलून टाकली. आम्हाला सवलती नकोत, स्वतःचं राज्य हवंय, हा तो स्पष्ट विचार होता. त्यांची दूरदृष्टी फक्त राजकीय मागण्यांपुरती मर्यादित नव्हती. ICS परीक्षा इंग्लंड आणि भारतामध्ये एकाच वेळी घेण्यात यावी यासाठी त्यांनी सतत आणि यशस्वी पाठपुरावा केला. आणखी एक आश्चर्याची गोष्ट सांगू, त्या काळात जगभरात वृद्धांना पेन्शन देण्याचा विचार मांडणाऱ्या सुरुवातीच्या जागतिक विचारवंतांमध्ये दादाभाईंचा समावेश होता. हे खरंच थक्क करणारं आहे. आणि एक रंजक ऐतिहासिक नोंद म्हणजे भविष्यात पाकिस्तानची निर्मिती करणारे मोहम्मद अली जिना हे 1906 मध्ये दादाभाईंचे खाजगी सचिव म्हणून काम करत होते. दादाभाईंच्या तालमीत असे अनेक भावी नेते घडत होते. आता वळूया त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या योगदानाकडे, आर्थिक राष्ट्रवाद. दादाभाईंच्या राजकीय मागण्या फक्त भावनांवर आधारित नव्हत्या, तर त्यामागे ठोस आकडेवारीचा भक्कम आधार होता.
त्यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या त्यांच्या अत्यंत प्रसिद्ध ग्रंथात संपत्तीचे निसारण म्हणजेच ड्रेन ऑफ वेल्थ थिओरी हा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत नेमका काय होता? तर त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं की ब्रिटिश धोरणं भारताची संपत्ती कशी पद्धतशीरपणे शोषून घेत आहेत. कच्चा माल कवडी मोल भावाने युरोपात न्यायचा आणि तिथला पक्का माल भारतात चढ्या भावाने विकून भारताची तिजोरी रिकामी करायची, याचं त्यांनी अतिशय बारकाईने विश्लेषण केलं. तो एक पद्धतशीर आर्थिक डल्ला होता जो त्यांनी थेट जगासमोर उघड केला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही आकडेवारी त्यांनी फक्त पुस्तकात छापून नाही ठेवली, तर ती थेट प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी वापरली. 1897 मध्ये वेल्बी कमिशनसमोर साक्ष देणारे आणि त्याचं सदस्य बनणारे ते पहिले भारतीय ठरले. या कमिशनचं काम होतं हिंदवी राज्यकारभाराच्या खर्चाची चौकशी करणं. म्हणजे विचार करा, ज्या देशावर ब्रिटिशांनी राज्य केलं तिथलाच एक नागरिक थेट ब्रिटिश रॉयल कमिशनमध्ये बसून त्यांच्याच प्रशासकीय आणि लष्करी खर्चाचे वाभाडे काढत होता. याआधी त्यांनी इंग्लंडमध्ये इंग्लंडचे भारताबाहेरचे कर्तव्य हा निबंध वाचून दाखवला होता. हे त्यांच्या बौद्धिक सामर्थ्याचं आणि धाडसाचं उत्तम उदाहरण आहे. या प्रचंड आर्थिक शोषणाची आकडेवारी मांडताना त्यांच्या मुखातून हे ऐतिहासिक आणि अतिशय परखड उद्गार बाहेर पडले. ते म्हणाले, गझनीच्या महमदाने आपल्या 18 स्वाऱ्यांमध्ये भारताची जेवढी लूट केली नसेल तेवढी लूट ब्रिटिशांनी केली आहे. हे वाक्य नीट समजून घ्या. त्यांनी थेट गझनीच्या क्रूर स्वाऱ्यांशी ब्रिटिशांच्या धोरणांची तुलना केली. ब्रिटिशांची लूट ही तलवारीने नाही तर कागदोपत्री आणि कायद्याच्या मार्गाने होत असलेली एक भयंकर मोठी लूट होती. हेच त्यांनी यातून अत्यंत निर्भयपणे जगाला सांगितलं. आणि आता शेवटचा टप्पा, दादाभाईंचे जहाल विचार आणि त्यांचा वारसा. जसजशी वर्षे सरत गेली तसतसं त्यांच्या दृष्टिकोनात एक लक्षणीय बदल होत गेला. जो माणूस अनेक दशके ब्रिटिश न्यायव्यवस्थेवर नितांत विश्वास ठेवून होता, त्या माणसाच्या मनात शेवटी या व्यवस्थेबद्दल प्रचंड निराशा निर्माण झाली. त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि उद्वेगाने ते म्हणाले, मी इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवता ठेवता म्हातारा झालो, थकलो. जर मी आज तरुण असतो तर मी बंड करून उठलो असतो. एका मवाळ आणि सनदशीर मार्गाने जाणाऱ्या विचारवंताचे हे शब्द व्यवस्थेची खरी क्रूरता स्पष्ट करतात. त्यांची राजकीय समज अगदी शेवटपर्यंत किती तीक्ष्ण होती हे त्यांच्या एका प्रतिक्रियेवरून समजतं. तत्कालीन मोर्लेमिंटो सुधारणा या ब्रिटिशांनी भारतीयांना काही किरकोळ सवलती देऊन शांत करण्यासाठी आणल्या होत्या. दादाभाईंनी हा डाव लगेच ओळखला आणि अतिशय उपरोधिक टीका करत ते म्हणाले, मोर्लेमिंटो सुधारणांचा हप्ता आम्हाला पिढीभर पुरेल. हा ब्रिटिशांच्या दिखाऊ धोरणांवर लगावलेला एक अतिशय सणसणीत टोला होता. आता हे विश्लेषण संपत असताना आपल्यासमोर एक अत्यंत सखोल प्रश्न उभा राहतो. एका व्यक्तीने अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेल्या आर्थिक सिद्धांतांच्या पायावर संपूर्ण उपखंडाच्या पूर्ण स्वातंत्र्याची मागणी कशी काय उभी राहिली? जरा विचार करा. एका गणिताच्या प्राध्यापकाने आधी आकडेवारी मांडली, आर्थिक शोषणाचं वास्तव जगासमोर आणलं आणि त्याच वास्तवातून स्वराज्य हा मंत्र संपूर्ण देशाला दिला. एका माणसाच्या बौद्धिक कार्याने एवढ्या महान क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली, हे खरंच थक्क करणार आहे. हाच दादाभाई नौरोजींचा तो अजोड वारसा आहे. याच महत्त्वपूर्ण विचारासोबत आपण आज इथेच थांबूया.